आज आपण गोल्ड ID मधला मेंबरशिप आणि त्याचा इन्कम प्लॅन बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही जर गोल्ड ID जर घेतला तर तुम्हाला मायक्रो बिझनेस सोबत सेसा हब हा चॅप्टर फ्री मिळतोय। सेसा हब मध्ये तुम्हाला ऑनलाइन कोडिंग सोडवण्याचं काम आहे। 40,000 जर तुम्ही कोडिंग सोडवली तर तुम्हाला 4,000 रुपये सॅलरी मिळते। मायक्रो बिझनेस मध्ये जर तुम्ही 10 किलो माल तयार केला तर कमीत कमी तुम्हाला 7,000 रुपये मिळतात ॲज अ सॅलरी म्हणू शकतात किंवा तुमचं इन्कम म्हणू शकतात, कारण की इथं 7,000 प्लस सुद्धा तुम्ही काम करू शकतात, कारण की इथे तुम्ही 10 किलोपेक्षाही जास्त काम करू शकतात। पण या व्यतिरिक्त सुद्धा कंपनी तुम्हाला 1 ते 10 लेवलपर्यंत इन्कम देते, त्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो। जसं मार्केटमध्ये तुम्ही पाहिलेच असताल प्लॅटफॉर्म की तुम्ही एक जॉईनिंग करा तुम्हाला त्याचं कमिशन मिळतं, त्याच्या खाली लेवल कमिशन मिळतं, मॅचिंग कमिशन मिळतं। हे जे तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच असेल, मार्केटमध्ये तुम्हाला हेच काम मिळतं, जॉईनिंग करा आणि रिसेलिंग करा। पण शिलाब एंटरप्राइजेसमध्ये हे 2 काम तुम्हाला मिळतात जे की तुमच्या हातामध्ये असतात। एक तर तुम्ही कोडिंग तुमच्या मोबाईलवर सोडवायचे आहे आणि दुसरी म्हणजे तुम्हाला माल स्वतः तयार करायचा आहे, हे तुमच्या हातामध्ये काम आहे। आणि जे 1 ते 10 लेवल इन्कम आहे ते मात्र तुम्ही एक्स्ट्रा अर्निंगसाठी नक्की करू शकतात, कारण की सेसा हबचं जे चॅप्टर आहे कोडिंग सोडवायचं उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेसा हब हे कंपनीला पोहोचवायचं आहे, म्हणजे सेसा हबचे कस्टमर जास्त वाढतील। सेसा हब एक शॉपिंग पोर्टल आहे, म्हणून शॉपिंग पोर्टल असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्यामुळं कंपनीनं तुम्हाला कोडिंग वर्क दिलेलं आहे। ठीक आहे, हे मात्र तुम्ही लक्षात राहू द्या। कंपनीचं स्टेटस ठेवणं म्हणजे कंपनीचं ॲप्लिकेशनचं स्टेटस ठेवणं, प्रोडक्टचं स्टेटस ठेवणं हे मात्र तुम्हाला कोडिंगसोबत कंपल्सरी करायचंच आहे। त्यामुळे ॲटोमॅटिक तुम्हाला कस्टमर जॉईन होणार आणि कस्टमर जॉईन झाल्यानंतर त्याचे वेगळे काय बेनिफिट होतात ते आपण पाहूयात। आता समजा एक्झाम्पल तुम्ही गोल्ड ID तयार केलात, गोल्ड ID आहे 2,000 रुपयाचा, सोबत रिटर्न गिफ्ट आहे, तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न गिफ्ट मिळणार आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही स्वतः जॉईन आहात आणि तुम्ही काय केलं की तुम्ही एका कस्टमरला जर जॉईन केलं तर तुम्हाला कंपनी 500 रुपये फर्स्ट कमिशन देते, फर्स्ट लेवल। असं तुम्ही अनलिमिटेड लोक जॉईन करू शकतात। आता एला पण माहिती आहे की एक जॉईनिंग केल्यानंतर आपल्याला 500 रुपये कमिशन मिळणार आहे। आता हा ए बीला जॉईन करतो, त्यानंतर इथे तुम्हाला परत 200 रुपये कमिशन मिळतं, म्हणजे इथे